शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आपण पावसाळ्यामध्ये सोलर पंपाची कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे, म्हणजेच पावसापासून सोलर पंपाचं काय नुकसान होऊ शकतं, त्याचे दुष्परिणाम काय होतील या संदर्भात आपण पूर्ण माहिती घेणार आहे. प्रॅक्टिकली जे काही मी साईडवर आहे इथे पूर्णपणे म्हणजे कुठल्या इक्विपमेंटला पावसापासून धोका आहे, कुठले वॉटरप्रूफ आहेत, कुठले वॉटरप्रूफ नाहीत, या सर्व बाबीची मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि पावसामध्ये याला शॉक वगैरे लागतो का ही सुद्धा माहिती जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. बघा, हे एक सोलर पॅनलचं स्ट्रक्चर आहे. आता याच्यावर काय झालंय, हे 3 HP म्हणजे 3 किलोवॅटचं स्ट्रक्चर या ठिकाणी लागलेलं आहे. 6 प्लेट आहेत 500 वॅटच्या आणि हा एक याला कंट्रोलर लागलेला आहे. बघा, सर्वात पहिले जे आहे तर हे कंट्रोलर संदर्भात बघूया. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला जर बघत असाल तर त्याला फॉलो करून ठेवा. हा कंट्रोलर आहे. आता याच्यामध्ये म्हणजे सर्वच जवळपास भरपूर कंपन्या दावा करतात की हा कंट्रोलर वॉटरप्रूफ आहे. मीही सांगतो हा कंट्रोलर वॉटरप्रूफ आहे. पण बघा, आता वॉटरप्रूफ म्हणजेच काय, आता याच्यावर रेटिंग असतात. IP65, IP60, IP54 आणि IP20 अशा याच्यावर रेटिंग लिहिलेले राहतात. ते मी तुम्हाला स्क्रीनवर ते फोटोद्वारे दाखवतो, कारण झूम केलं तर हे दिसणार नाही. आता याच्यामध्ये बघा, जे IP65 कंट्रोलर आहेत ते वॉटरप्रूफ आहेत, ते फुल्ली वॉटरप्रूफ नाहीत. आता IP65 म्हणजे काय, धुळीपासून आणि मॉइश्चरपासून तुमचं संरक्षण करतात. आता या बॉक्समधून पाणी जात नाही, कारण याच्यामध्ये आतमध्ये हे सोडलेलं राहतं, याच्यामध्ये पाणी जात नाही. परंतु मागून हिटसिंगच्या मागे जे आहे ते तुमच्या रबर लागलेलं राहतं आणि हिटसिंग जे आहे तर डायरेक्टली तुमच्या PCBशी अटॅच असते. आता याच्यामध्ये थोडं घाम येणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर हे सहन करू शकतं. म्हणजेच IP65 असल्या कारणानं इथं थोडं मॉइश्चर आलं तर सहन करू शकतं. परंतु डायरेक्ट जर पाण्याशी संपर्क आला याचा तर हे पूर्णपणे खराब होतं. आणि आता तुम्ही जवळपास पाहताच की 3 HP स्टँडर्ड क्वालिटीच्या कंट्रोलरची किंमत जर बघायचं झालं तर याची एक 18 ते 20 हजाराच्या दरम्यान याची किंमत आहे. 15 ते 20 हजाराच्या दरम्यान याची किंमत आहे. त्यासाठी हा कंट्रोलर जो आहे तो तुम्ही पूर्णपणे झाकून ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, आता ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आहे, जे म्हणजे नदीकाठचा भाग असेल किंवा मग आणखीन त्या जागेवर पाणी साचत असेल तर अशा ठिकाणी कंट्रोलर तुम्ही काढून नेऊ शकता घरी. म्हणजे कंट्रोलरचं पावसाळ्यामध्ये तुम्हाला काम नसेल तर तुम्ही त्या ठिकाणावर काढून घेऊन जायचं आहे. आता त्याच्यानंतर पावसामध्ये ह्या पिना जे MC4 कनेक्टर आहेत हे डिस्कनेक्ट करून ठेवल्यातच आपला फायदा राहणार आहे. कुठूनही तुम्ही एका ठिकाणाहून डिस्कनेक्ट करू शकता. इथनं म्हणजे ह्या पिना ज्या आहेत ते अशा काढाव्यात. आपण यापूर्वी पण आपल्या जे आहेत ते याच्यावर चॅनलवर व्हिडिओ टाकलेले. हे डिस्कनेक्ट केलं म्हणजे काय होतं की कंट्रोलरवर मध्ये जाणारा सप्लाय जो आहे तो पूर्णपणे बंद होतो. म्हणजे याच्यामध्ये पाणी वगैरे जरी गेलं तर काय होणार आहे की तुम्हाला ते कोरडं झाल्याच्या नंतर पुन्हा पूर्ववत तो चालू होऊ शकतो. म्हणजे हे काढून ठेवल्याच्या नंतर आता ह्याला बांधून ठेवल्यावर काय असतं की बांधून ठेवलं तुम्ही जर पुन्हा बांधूनच जर चालू केलं तरी पण हा कंट्रोलर जळतो. म्हणजे चालू असताना ह्याला पूर्णपणे मोकळं लागतं. या सिंकला हवा लागली तरच हे कंट्रोलरची लाईफ तुम्हाला त्या ठिकाणावर चांगली मिळणार आहे. कारण जर तुमचे हिटिंग सेन्सर जर ऑफ असतील तर 100% कंट्रोलरला त्या ठिकाणावर धोका होतो. आता राहिला प्रश्न पॅनलचा. पॅनलला पाण्यानं काय होतं तर पॅनलला पाण्यानं काहीही होत नाही. या जंक्शन बॉक्समध्ये जरी पाणी गेलं तरी याच्यामध्ये याला काहीही होत नाही. पुरामध्ये पूर्ण जरी पॅनल भिजले तरी काही होत नाही. मग पॅनलला पाण्यापासून धोका काय, तर पॅनल जर तुमचे फुटके असतील, वरच्या साईडनं जर बाजूनं पॅनल जर म्हणजे टिचलेले असतील, काही असतील तर अशा वेळेस पॅनलच्या सेलमध्ये पाणी जाऊन जे आहे तर त्या ठिकाणी जंग लागू शकतो. जंग लागून त्याची कार्यक्षमता ही कमी होते. आता त्याला तर काही आपण म्हणजे विलाजच नाही, कारण ते फुटलेलं पॅनल तुम्हाला बदलणंच हा एक त्याचा सोल्युशन असू शकतं. किंवा त्याच्यावर तुम्हाला काही प्लॅस्टिक वगैरे झाकून जरी ठेवलं तर आतमधून त्याला घाम येतो आणि त्याच्यामध्ये पाणी जातं. म्हणजेच ते पॅनल तुम्हाला फुटलेलं पॅनल हे बदलण्यातच फायदा असणार आहे. बाकी तुम्हाला पॅनलला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आता पावसामध्ये याला शॉक लागतो का, म्हणजे वरून जर पाणी पडत असेल आणि तुम्ही जर याला हात लावत असाल तर याला शॉक लागतो का, तर नाही, याला कुठल्याही प्रकारचा शॉक लागत नाही. परंतु पावसामध्ये सोलर खाली उभं राहणं हे चुकीचं आहे. कारण विजा चमकत असताना जर आपण सोलरच्या खाली राहत असाल तर इथं वीज पडण्याची दाट शक्यता असते. आता कारण इन्स्टॉलरनं बघा या ठिकाणी सोलर लावलेले परंतु इथं वीज अरेस्टर वगैरे लावलेलं नाहीये. आता वीज अरेस्टरचा काय होतं की वीज अरेस्टर नसेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात याच्यामध्ये. आता अर्थिंग म्हणजेच तुमची जर स्टँडर्ड अर्थिंग असेल तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. पण बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की
सोलर आर्थिंग ह्या एकतर त्या वीज अरेस्टरला देऊन टाकलेले आहेत किंवा जे आहे ते वीज अरेस्टरची आणि सोलरची आर्थिंग एकच केलेली आहे. मग अशा वेळेस काय होतं, तुमचा कंट्रोलर जळणे, तुमची मोटर जळणे. कारण ज्यावेळेस तुमचं वीज खाली येते, अरेस्टरकर तुमच्या वीज खेचली जाते, त्यावेळेस लाखो व्होल्टेज त्याच्यामध्ये तयार होतं आणि ते व्होल्टेज तुमच्या सरळ सरळ कंट्रोलर आणि मोटरकडे देतं आणि एका सेकंदासरची तुमचं कंट्रोलर आणि मोटर त्या ठिकाणी खराब होतं. हे तुम्हाला एक पावसाळ्यामध्ये याचं सोलरची काळजी घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या वीज अरेस्टरचं जर कनेक्शन याला दिलेलं असेल तर ते तोडून टाका, ते बाजूला करा, म्हणजेच तुमचा कंट्रोलर खराब होणार नाही. कंट्रोलर हा पावसामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे काढून न्यायचं त्या ठिकाणी तुम्ही काढून घेऊन जा. ज्या ठिकाणी बांधून ठेवता येतं पन्नीनं ते बांधून ठेवा. बॉक्स पेटीमध्ये याला पॅक करू नका. बॉक्स पेटीमध्ये जर पॅक करत असाल तर हा कंट्रोलर तुमचा लवकरच खराब होणार आहे. बाकी तुमच्या पॅनलला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. पॅनल तुमचे पावसामध्ये भिजले, पावसामध्ये त्याला जंक्शन बॉक्स जरी भिजला तरी पॅनलला काही होत नाही. याच्यामध्ये फक्त काहीच नसतं, एक रिव्हर्स डायोड वगैरे असतात, त्याला तुम्हाला वॉटरप्रूफ असतात, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्याची अडचण येत नाही. पावसामध्ये कुठल्याही प्रकारची पॅनल भिजल्याने इफिशियन्सी वगैरे कमी होत नाही, काही नाही, उलट ते क्लीन होत राहतात. त्याच्यामध्ये जनरेशन वगैरे चांगल्या पद्धतीत होत राहतं. तर पावसामध्ये अशाच पद्धतीत तुम्हाला जे आहे ते सोलरची जे आहे ते काळजी घ्यायची आहे. अशाच पद्धतीनं आणखीन एक प्लेट संदर्भात जर बघायचं झालं तर आता ह्या प्लेटच्या जॉईंट आहे. या जॉईंटवर काय होतं की MC4 कनेक्टर जर या ठिकाणी येत असतील तर येथून याच्यामध्ये पाणी पडतं. मग यासाठी काय असतात, ह्या क्लिप दिलेल्या असतात. या क्लिप मधून आपण जे आहे तर बघा बऱ्याचशा पॅनलला ह्या क्लिप असतात, काही पॅनलला ह्या क्लिप नसतात. अशा पद्धतीत जर आपण ह्या क्लिप या ठिकाणावर टाकून घेतल्या तर हे MC4 कनेक्टर जे आहेत म्हणजे बाहेर येणारे तर हे इकडे लटकून राहतील. या दोन्ही आता याची क्लिप तुटलेली आहे किंवा टॅगद्वारे या ठिकाणी तुम्ही जे आहे तर हे MC4 कनेक्टर याच्या खाली इथे बांधू शकता. आता या वरील गॅपसाठी हे आता या ठिकाणी हे पत्रा वगैरे लावलेला आहे, परंतु हे उडून जाण्याची वगैरे शक्यता असते. पण हे पाण्यानं MC4 कनेक्टर मध्ये जर पाणी गेलं तर याच्यामध्ये जंग लागून तुमचा जे आहे ते व्होल्टेज हा तिकडे व्यवस्थितरित्या जात नाही. याची सुद्धा तुम्हाला पाण्यानं न भिजण्याची काळजी त्या ठिकाणावर घ्यायची आहे. आणि बाकी जर बघायचं झालं तर तुमचे जॉईंट वगैरे जर काही असतील तर त्याला पूर्णपणे टेपिंग वगैरे करून घ्या. अशाच पद्धतीत जे आहे ते तुम्हाला सोलर पंपाची पावसाळ्यामध्ये काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला होणाऱ्या नुकसान टाळता येईल. याच्यामध्ये आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ घेतलाच होता की सोलर पंपाची पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. आणि आता यामध्ये सुद्धा मी जास्तीत जास्त आपण कंट्रोलरवर हे केलं. आता यावर्षी बरेचसे असे कॉल होते की पावसामुळे आम्हाला कंट्रोलर खराब झालेत, पाणी गेल्यामुळे कंट्रोलर चालत नाही, मोटर जळाली, अशा प्रकारचे भरपूर सारे कॉल आलेत. म्हणजेच आपल्याला सगळ्यात जास्त काळजी पावसाळ्यामध्ये कंट्रोलरची घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बघत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सोलर विषयी टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवर वेळोवेळी येत राहते. धन्यवाद.